बाबुळगाव प्रेस क्लबच्या वतीने सावंगी मांग पुलासाठी मंत्री संजय राठोड यांना निवेदन दिलेले आहे. बेमडा प्रकल्पामुळे बाबुळगाव तालुक्यातील 24 गावे विस्थापित झाली. मात्र त्यांच्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या पुनर्वसनामुळे आता बाबुळगाव शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि परिसरातील दळणवळण सुरळीत करण्यासाठी बाबुळगाव तालुका प्रेस क्लबने पुढाकार घेतला असून मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार बेमडा प्रकल्पामुळे विस्थापित झालेली 24 गावे बाबुळगाव शहराच्या आजूबाजूला पुनर्वसित होणे अपेक्षित होते. मात्र ही गावे कळंब, चांदूर रेल्वे आणि यवतमाळ शहराच्या जवळ विखुरली गेलेली आहेत. परिणामी ही लोकसंख्या आता खरेदीसाठी बाबुळगावला न येता इतर शहराकडे वळली आहे. त्यामुळे बाबुळगावची एकेकाळची गजबजलेली बाजारपेठ आता ओस पडू लागली असून व्यापारी, मजूर आणि सुशिक्षित बेरोजगार आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यानंतर सावंगी मांग पुलाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. बाबुळगावच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारणी देण्यासाठी सावंगी मांग येथील बेमडा नदीवर मोठा पूल बांधण्याची मागणी पत्रकार संघाने केली आहे. हा पूल झाल्यास पुलगाव आणि वर्धा जिल्ह्यातून येणारी एसटी बस व इतर वाहतूक थेट बाबुळगावला जोडली जाईल. बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढून आर्थिक उलाढाल होईल आणि पुन्हा बाजारपेठ सुरू होईल. शहरातील मजूर आणि रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि इतरही मागण्या यावेळी करण्यात आल्या. पुलासोबतच बाबुळगाव येथे एसटी डेपो, MIDC, क्रीडा संकुल आणि तरुणांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंतीही पालकमंत्र्यांना करण्यात आली.